मित्रांनो, जुन्यातला बैल आणि आज त्याच तोऱ्यानं पळालाय आणि आज फायनलचा गुलाल घेतलेला आहे. कारण आदत वासरांच्या तर बऱ्याच मुलाखती घेतल्या, दुसऱ्या वासरांच्या घेतल्या. म्हणजे जुन्यातली बैल म्हणतात ना, खरंच पाळण्याची धमक जर बैलात असेल तर तो सहा जाती असेल किंवा कडदाती असेल, कोणत्याही वयात पळू शकतो आणि आज मालकासाठी गुलाल घेतलेला. एवढं वय होऊन पण तीच अजून त्याची रग आणि ती धमक आहे. काय आता ते जुना बैल आहे ना, जुन्यातलं ते म्हणजे आता ते त्या पहिल्यांदा पण टॉपला पळाय बैल. समीर पत्रेवाले ते माणिकराव, परत ते आबा नितीन आबा शावळे, त्यांच्यापासून बैल पळाय, चांगल्या बैलात बैल पळाय. बैलात धमक आहे, बैल आजारात लंपी झालेला बैलाला. गाडी ओढून सकाळी पर्यंत पळव सावटा संभाबांचं नवीन खरेदी आहे, त्यांच्याबरोबर पळव. आता किती दिवसातून त्याला बाहेर काढतो? घ्या आता पाच सहा दिवसात तर गॅप असतो. हा, 5-6 दिवस काम ते वय जास्त आहे ना, त्यामुळे आता चालू किती वय असेल त्याचा अंदाज? आता 10-9 वर्ष, 9-10 वर्ष. मित्रांनो बघा, 9-10 वर्ष म्हणजे त्याचा पाळण्याचा कालावधी संपलेला आहे थोडक्यात. तरी देखील तो अजून त्याच स्पीडनं पळतोय. बैलाला एवढ्या वर्ष आता तसं म्हणा गेलं तर 9-10 वर्ष म्हणजे भरपूर कालावधी झालाय, तरी फायनल घेतो. तर काय बैलात धमक आहे ना, त्यामुळं आपल्यासाठी पळतोय, नाव एवढं केलंय. बैलात धमक आहे आपल्याला पण माहित आहे. आता कुठल्या गावात बैल आहे? काले तर सावकार पाटील आहेत काले, बघा त्यांच्याविषयी बैल आहे, त्यांच्याविषयी बैल असतो आपला. आता आज फायनलचा गुलाल झालाय, त्यामुळे आज भरपूर तुमचा ग्रुप आनंदी आहे. तर काय आनंद आता बोलून असं काय दाखवा येत नाही, पण जेवढा आपल्यासाठी पळतोय तेवढंच आता समाधान मानायचं. हा, त्या काय बोलाय त्याकडे तर आता वय त्याचं या हा. त्यापासून आता बोलायचं म्हणजे हे वाटते ना, हम्म. एवढं वय त्याचं पळणं म्हणजे कोणाचं पण काम नाही. बरोबर. मित्रांनो, खरं आहे, पाळणारा बैल कायम शेवटच्या क्षणापर्यंत मालकासाठी पळत असतो. एवढ्या जुना बैल, कमी बैल आता मैदानात या वयाची बघायला भेटते, आणि फायनल तर कमीच करताना भेटते. काय आता ह्या वयात ते नाद दुशागत गाड्या ओढून लावतोय, म्हणजे त्याची काही छोटी छाती आहे का? हा, पोहतोय म्हणायचं एवढं आमच्यासाठी, एवढं वय होऊन बी पोहतोय, एवढंच आमच्यासाठी खूप आहे. बैलांना असंच पळत राहावं, अजून 1-2-3 वर्ष पळ अजून बैल. आता सकाळी येताना काय डोक्यात होतं? एवढाच ग्रुप मध्ये मुलं आहेत का? हो आहेत की, अजून बरेच आहेत, बाकीचे पोरं आहेत बाहेर गेले. सकाळी येताना डोक्यात होतं का आज गुलाल घ्यायचंय का गट काढायचंय? नक्की काय डोक्यात ठेवून आलेला? नाही, आम्ही जर वेळी बैल म्हणजे बाहेर काढतो, पायरा ठरवतानाच आम्ही आपलं नियोजन लावूनच असतो की आज राहायचं गुलालात म्हणून. हो, असं आहे. बैलाने एवढा पोहतोय आमच्यासाठी. बैलाने आज कुठले ड्रायव्हर होतं गाडी? सोमा ड्रायव्हर रेट्रेस. रेटरेचे सोमा ड्रायव्हर, त्यांनी आज गाडी चांगली हाकलेली आहे आणि आज कपाळी दोन मोठ्या मालकाच्या गुलाल लागलेला आहे, त्यामुळं भरपूर आनंद असतो मालकाच्या घरी देखील. आता घरच्यांचा फोन वगैरे आले का? आला एक मम्मीचा फोन आला, गट्टाला पण मम्मीचा फोन आला. सकाळी बैलाला पाणी केलं का, सगळे मम्मीचं लक्ष असते. घरच्या आहे सगळ्यांचा फोन येते. आता बघा सेमी फोन आली, मम्मीचा फोन आली, ती बैलाचं पाणी बिणी घरण्यात 5-6 फोन आली. मी वरनं खाली पर्यंत. मित्रांनो, हे सहकारी पण आहेत ते या पुढं. आता सोबत तुम्ही आलाय, कसं वाटतंय आज गुलालाच्या मानकरी नंदी सोबत उभा आहे? हो, एक नंबर वाटतंय. कारण ग्रुप मधली जी मुलं येतात ना, ती कशासाठी येते? ती खास गुलाल झाला पाहिजे आणि त्या गुलालाचा आनंद लुटता आला पाहिजे. आज तो आनंद तुम्ही लुटणार आहे. हो, कारण कसं आहे, आम्ही पण पहिल्यांदा झालो बैलावर. हा, एक नंबर वाटतंय, बैल फायनल राहिला आज. कधी येत नाही, आम्ही पण आज मुंबईवर सकाळीच गावाला आलोय आणि मैदानात आलो. एक नंबर वाटतंय आज बैल मित्रांनो final. बघा, हे पण त्यांचे सहकारी येते. त्यांनी जसं सांगितले की मुंबईवरून आलो, तुम्ही पण मुंबईवरून आला का? मुंबईवरून आलोय सकाळी. आज बैलासाठी आलोय, पण झाला गुलाल झाला.
आनंद काय सांगू शकत नाही. मग आता बाहेरच्या सिटीतलं वातावरण, मुंबईचं शहरातलं वातावरण आणि इथं गावाला आल्यानंतर हा रांगडा मातीतला खेळ, ह्यातला आनंद, ह्यात काय बदल आज जाणवला का? बदल सगळ्यात जाणवला. आनंद आहे एवढा काय सांगू शकत नाही. शब्दात काय सांगू शकत नाही. खूप आनंद आहे. मित्रांनो बघा, जरी जवान पिढी शहरात राहिली, सगळ्या गोष्टी झाल्या, बऱ्याच गोष्टी होत्या, त्या बदल झाला सगळा, कलियुग आलं, पण जी आपली बैलगाडा क्षेत्राची परंपरा आहे शर्यतीची, ती कायम टिकून त्यामुळेच राहिली असेल. अशी जवान पिढी आहे, ती वेळात वेळ काढून आपल्या नंदीसाठी गावाला येत असते, नाद करत असते, त्यामुळेच हा शर्यतीचा खेळ टिकलेला आहे. आता अजून त्याच्या पायाचं वैशिष्ट्य वगैरे काय जाणवलं आज? आज बैल पळा आपलं चांगला. गाडी बांधून आणखी पळा सकाळी, चांगला बैल पळा. त्याचं जर फाउंडेशन बघितलं, शरीरयष्टी किंवा काय रचना, तर खरंच जुन्यातली बैल अशी असायची की त्याकडे बघितल्यावर कळतं. हो, बाकी बैलाचा अंग बघा, बाकीची बैल बघा, या बैलाची उंची बघा, लांबी बघा, बैल कसा आहे. बाकीची बैल बघा लांबीला नसते, ते बैल पाय त्यांचं फाउंडेशन ते बघा. लंपी झाला बैल, शेवट स्टेज बैलाची लंपीची होती, त्यातनं बैल कव्हर झाला महादेवाच्या आशीर्वादानं, आणि आता बैल मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला. मित्रांनो, त्यांनी सांगितलं महादेवाच्या आशीर्वादानं सज्ज झाला, पण त्यात मालकाचंही भरपूर कष्ट आहे. मालकाने कष्ट घेतलं त्यावेळेस तो त्यातून बरा झाला, आणि कुठेतरी देवाचा पण आशीर्वाद असतो. त्या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस नंदी मालकासाठी पळतो, आणि आज तो पळालेला आहे. आता आज गुलाल तर झालेला आहे, वरून फोन आले, सगळी लोक आनंदी झाला, पण त्याच्यावर जे कष्ट घेतलेलं त्याचा फळ आज दिलेलं आहे तुम्हाला. 100% दिलं त्यानं, फळ दिलं. आता काय, पण अजून अपेक्षा काय, आता त्याकडे अपेक्षाच नाही आमच्या. एवढा पळा आमच्यासाठी बाद झालं. वासर वगैरे तयार करतोय का? नाही, एकच अजून एक बैल आपल्या घरात, सुंदर. तो पण बैल चांगला पळतो, आमची घरची गाडी पण पळत चांगली. तो डबल पश्चिम महाराष्ट्र केसरी सुंदर आणि शाहीर जाईल त्या मैदानाला सेकंदला गाडी गोल करूनच मागे येते. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की फायनलला जे त्यांच्या डोक्यात विचार आहेत की आपल्याला हा नंबर करायचा, तो नंबर करतील. धन्यवाद.